संपूर्ण देशभरामध्ये रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी रामनवमी निमित्त गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव आणि आमगाव तालुक्याच्या सीमेवर असलेल्या मांडोदेवी देवस्थान येथे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये 137 जोडपे विवाहबद्ध करण्यात आले। गेल्या 33 वर्षापासून सूर्यदेव मांडोदेवी देवस्थान समितीचे अध्यक्ष आमदार विनोद अग्रवालच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येत असून आतापर्यंत 3000च्या वर जोडप्यांनी विवाह समितीच्या वतीने लावलेली आहेत। इतकेच नव्हे तर प्रत्येक जोडप्यांना या समितीच्या वतीने जीवनावश्यक वस्तूसह भांडे सुद्धा दिले जातात। या समितीच्या कार्याची दखल घेत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने फुले शाहू आंबेडकर पुरस्काराने या समितीला सन्मानित करण्यात आले आहे। तर या विवाह सोहळ्याला जिल्ह्यातील 4ही विधानसभेचे 4ही आमदार उपस्थित होते। तर आमदार परिणय फुके यांनी सुद्धा लग्न सोहळ्याला उपस्थिती दर्शवित वर वधूंना आशीर्वाद दिले। आज इथे मांडोदेवी देवस्थानामध्ये देवस्थान कमिटी आणि आमदार विनोदजी अग्रवालच्या माध्यमातून 135 जोडप्यांचं सर्व जातीय जोडप्यांचं इथे या सामूहिक विवाहामध्ये आज विवाहबद्ध झालेले आहेत। आणि निश्चितच या प्रकारच्या सामूहिक विवाह सोहळा झाले पाहिजे। राज्य शासनाने या सामूहिक विवाहाला प्रोत्साहन देत असते। अनेक योजना या सगळ्या सामूहिक विवाह कार्यक्रमाकरता राज्य शासनाच्या आहे। निश्चित या प्रकारच्या सर्वीकडे या इतक्या मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे ही सरकारची मानसिकता आहे, आमची मानसिकता आहे। निश्चितच एक चांगला उपक्रम विनोदजी अग्रवालच्या माध्यमातून झाला म्हणून मी इथे आज उपस्थित दर्शवली होती। संपूर्ण मध्य भारतामध्ये सर्वात प्रथम आजच्या 33 वर्षापूर्वी श्री सूर्यदेव मांडोदेवी देवस्थान समितीच्या वतीने सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते। हा 33वा वर्ष आहे आणि आज 137 नवदंपत्य आज नवीन जीवनामध्ये त्यांच्या या ठिकाणी सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न करण्यात आलेला आहे। त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या प्रसंगी ज्या सर्वांचे सहकार्य लाभले त्यांचाही खूप खूप आभार व्यक्त करतो। सर्वांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। मांडोदेवी साहित्य आपण त्यांना वितरित करतो या विवाह सोहळ्यादरम्यान। त्यांना जीवनोपयोगी एक मंगळसूत्र, त्यांचे सर्व वस्त्र, भांडे, पंखे वगैरे असे म्हणजे मिळून जे दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी वस्तू असतात अशा वस्तू त्यांना या समितीच्या वतीने त्यांना सप्रेम भेट दिली जाते आणि त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आम्ही आकारत नाही आणि अशा प्रकारे मोफत गरिबातल्या गरीब माणसाचे त्यांना त्यांचा वेळ वाचावा, पैसा वाचावा याकरता सातत्याने हा उपक्रम दिवसेंदिवस आपण पाहतो की जोडप्यांची संख्या वाढत आहे आणि एक निश्चितपणे चांगला उपक्रम आज या समितीच्या माध्यमातून होत आहे। मांडोदेवी या ठिकाणी चैत्र नवरात्रामध्ये मोठ्या प्रमाणात भीड असते आणि मध्य प्रदेश, छत्तीसगडमधून लोक येत असतात श्रद्धाळू, काय सांगणार? श्री सूर्यदेव मांडोदेवी देवस्थान इथे मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, उडीसा, आपलं झारखंड विविध भागातून आज मोठ्या महाराष्ट्रातून येतात, आपले आंध्र प्रदेश, तेलंगणा या सर्व भागातून मोठ्या प्रमाणामध्ये भाविक नित्य येत असतात, पर्वाला येत असतात आणि आज या ठिकाणी या जोडपे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। यामध्ये मध्य प्रदेशचे, छत्तीसगडचे आणि दुसऱ्या राज्यांचे सुद्धा जोडपे या ठिकाणी आहेत आणि या व्यतिरिक्तसुद्धा प्रत्येक दिवशी या ठिकाणी 2 ते 3 जोडपे हे लग्न या ठिकाणी संपन्न करत असतात आणि अशा प्रकारे मातेचा आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लग्न करण्याची एक प्रथा या निमित्ताने सुरू झालेली आहे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।